महात्मा गांधी अमर रहे। एमआईएम जिंदाबाद एमआईएम जिंदाबाद। असदुद्दीन अवैसी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महात्मा गांधी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आज कशासाठी आंदोलन आहे, काय आहे? आज प्रथम महात्मा गांधी यांना आम्ही अभिवादन एमआयएम पक्षाच्या वतीने व सर्व जनतेच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आहे, आम्ही आदरांजली वाहत आहोत। आणि त्या अनुषंगाने औसा शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने 43 कोटी रुपये निधी दिलेला आहे। आम्ही शासनाचा आभार व्यक्त करत आहोत। परंतु हा निधीचे पैसे हस्ती पाईपची पाईपलाईन करून शहरातील जनतेला वेडा बनविण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही प्रशासनाला गांधीगिरी आंदोलन करून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज शासनाला ही मागणी करत आहोत। सध्या जे हस्ती पाईपची शहरामध्ये नवीन हद्दीमध्ये पाईपलाईन होणार आहे, ते पाईपलाईन रद्द करण्यात यावी आणि लोखंडी पाईपलाईन करण्यात यावी, यासाठीही आम्ही गांधीगिरी आंदोलन आज एमआयएम पक्षाच्या वतीने केलेलं आहे। आणि शासनाला आपल्यामार्फत आमची विनंती आहे की आपण हा बघू शकता कसली पाईपलाईन आहे, इथं ठेवल्यानंतर वाकडी झालेली आहे आणि ही पाईपलाईन जी सध्या आहे हस्ती पाईप आहे, हे जास्त दिवस टिकणार नाही, लोडवर टिकणार नाही आणि लोकांना याचा त्रास होणार आहे। याच्यामध्ये पाणी गरम होतो आणि शासनाने हे पाईपलाईन रद्द करून लोखंडी पाईपलाईन करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आणि या मागणीला जर शासनाने त्वरित दखल नाही घेतली तर औसावासियांच्या वतीने व एमआयएम पक्षाच्या वतीने पालिकेवर तीव्र आंदोलन करण्यात येईल। जोपर्यंत हे पाईपलाईन रद्द केली जात नाही तोपर्यंत आंदोलन करणार आणि ही पाईपलाईन आम्ही करू देणार नाही। आपल्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही हे सांगू इच्छितो आणि आम्ही विनंती पण करत आहोत की आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, या निमित्ताने आपण समजून हे जे त्रासदायक पाईपलाईनच्या शहराला होणार आहे आणि हे काम एकदा होत असतो, यापुढे आम्ही जन्मलंही नव्हतो त्यावेळेस आमच्या शहरामध्ये जुनी पाईपलाईन झालेली आहे। आम्ही ऐकत असतो की गांधीजी म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांच्या हाताने पाईपलाईन झाली आहे, ज्याला 50 ते 60 वर्ष होत आहेत आणि आत्तापर्यंत त्या पाईपलाईनला का झालेलं नाही, परंतु आता ही आणलेली पाईपलाईन आहे। आम्ही शेतीमध्ये करत असतो, 4 वर्षामध्ये हे पाईपलाईन खराब होत असते आणि ही शहरात करून शहरातील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न काय नगरपालिका करते असं आम्हाला वाटत आहे। तरी आमची वारंवार प्रशासनाला विनंती आहे की हे पाईपलाईन करण्यात येऊ नये। प्लास्टिक पाईपलाईन हटाओ।